नमस्कार. आजच्या या भागात आपण मानवी स्वभावावर आणि अध्यात्मावर एका खूप छोट्यासा पण खरं सांगायचं तर खूप खोल विचारावर बोलणार आहोत. हा एक असा विचार आहे जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याला कुठेतरी नक्कीच स्पर्श करतो. बघा, किती साधी पण किती मार्मिक ओळ आहे ही. एका क्षणात आपल्या वागण्यातल्या विरोधाभास समोर येतो. म्हणजे आपल्या अपेक्षा किती मोठ्या असतात आणि आपण प्रत्यक्षात काय करतो यातलं अंतर इतकं स्पष्ट दिसतं की आपल्याला क्षणभर थांबून विचार करावाच लागतो. चला याला थोडं अजून जवळून बघूया. एका बाजूला आहेत लाखो करोडोंच्या अफाट अपेक्षा आणि दुसऱ्या बाजूला काय तर अगदी चिल्लर सुट्टे पैसे. ही जी तफावत आहे ना ती फक्त पैशांची नाही तर आपल्या आत सुरू असलेल्या एका मोठ्या संघर्षाचं प्रतीक आहे. आणि हो, हा संघर्ष फक्त देवळात किंवा पैशांपुरता नाही आहे. आपल्या आयुष्याच्या जवळपास प्रत्येक टप्प्यावर तो दिसतो. आपण खूप मोठी स्वप्न बघतो, पण मग त्यासाठी लागणारे कष्ट किंवा त्याग करण्याची वेळ येते तेव्हा मात्र मागे पुढे बघतो. हाच तो आपल्यातला एक मोठा गोंधळ आहे. मग मनात प्रश्न येतोच की या सततचं हवं आणि थोडंच देण्याच्या चक्रातून बाहेर पडायला काही मार्ग आहे का? अशी एखादी अवस्था असू शकते का जिथे आपलं मन या सगळ्या गोंधळाच्या पलीकडे जाऊन शांत होऊ शकेल? आणि त्याचं उत्तर कदाचित या सुंदर विचारात दडलेलं आहे. जरा विचार करा, मनाची एक अशी स्थिती जिथे जिंकण्याचा हव्यास नाही आणि हरण्याची भीतीही नाही. काय असेल ती शांतता? ही एक संपूर्ण स्थिरतेची अवस्था आहे. याच अवस्थेला समभाव असं म्हणतात. म्हणजे काय तर सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, कुठल्याही परिस्थितीत मनाचा तोल ढळून न देणं, ही एक अशी स्थिती आहे जिथे मन अगदी शांत आणि स्थिर राहतं. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतं, बरोबर? पण मग साहजिकच मनात प्रश्न येतो की हे सगळं साधायचं कसं? म्हणजे आपल्या रोजच्या आयुष्यात जिथे सगळीकडे स्पर्धा आहे, अपेक्षांचं ओझं आहे, अशा परिस्थितीत इतकी शांतता, इतकं संतुलन मिळवणं शक्य आहे का? तर याचं उत्तर आपल्याला या ओळीत मिळतं. ही अवस्था केवळ आपल्या स्वतःच्या प्रयत्नांनी नाही तर त्यासाठी एका मोठ्या शक्तीवर, स्वामींवर अढळ विश्वास असणं खूप गरजेचं आहे. याचा अर्थ असा की मनाची ही स्थिती बदलायची असेल तर फक्त स्वतःच्या ताकदीवर अवलंबून राहून चालणार नाही, तर एका मोठ्या शक्तीवर विश्वास ठेवावा लागेल. श्रद्धा हीच ती खरी ताकद आहे जी आपल्यात हा बदल घडवून आणू शकते. आणि जेव्हा अशी दृढ श्रद्धा मनात येते तेव्हा आपल्या वेदनेच्या गाठी आपोआप सुटायला लागतात. आता ह्या वेदनेच्या गाठी म्हणजे काय तर आपल्या चिंता, भीती, दुःख आणि अपूर्ण राहिलेल्या इच्छा श्रद्धा या सगळ्या गाठी हळूहळू सोडवायला मदत करते. तर मग आपण या संपूर्ण आध्यात्मिक प्रवासाला थोडक्यात समजून घेऊया. सगळ्यात आधी आपल्या आतला हा जो फरक आहे तो ओळखायला हवा. त्यानंतर ती समभावाची अवस्था मिळवण्याची इच्छा मनात ठेवायला हवी. मग येतो सगळ्यात महत्त्वाचा टप्पा, श्रद्धेचा स्वीकार. आणि शेवटी याच श्रद्धेच्या आधारावर आपल्या मनातल्या ज्या काही वेदनेच्या गाठी आहेत त्या सोडवायच्या. थोडक्यात सांगायचं झालं तर ह्या सगळ्या चर्चेचं सार इतकंच आहे की आपल्या स्वभावातल्या ज्या कमतरता आहेत आणि आपली जी मोठी आध्यात्मिक ध्येय आहेत यांच्यातलं अंतर भरून काढण्याचं काम श्रद्धा नावाचा एक पूल करतो. आणि आता जाता जाता एक विचार सोडून जातो. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा काही ना काही वेदनेच्या गाठी नक्कीच असतात. त्या नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी श्रद्धेची ताकद आपल्याला कशी उपयोगी पडू शकते यावर नक्की विचार करा.